आमची कुलदैवत तुळजाभवानी हे होते आणि इष्टदैवत शिवशंकर महादेव असं आमचं बचपनापासून पारंपरिक पद्धतीने घरामध्ये सांगितलं जायचं आणि त्या पद्धतीनं मग मारुतीची भक्ती, पंढरपूरला जाणे आणि सोमवार धरणे, एकादशी करणे, चतुर्थी हे उपवास वगैरे करणे, अशा पद्धतीनं भक्तिमार्ग करायचे की संसाराला सुख मिळावं, संसार चांगल्या पद्धतीनं चालावा. पण काय व्हायचं, ही संपूर्ण भक्ती करून आम्हाला काय व्हायचं की संसारात तर सुख काही लाभत नसल्यासारखं वाटायचं, कुठला काही लाभ व्हायचा नाही, नैसर्गिक आपत्ती व्हायची शेतीमध्ये. पण आम्हाला मुक्ती म्हणजे काय कळत नसं, सद्गुरू म्हणजे काय हे संपूर्ण काही कळत नसं. नुसतं वेळ जायचा, टाईम जायचा, रात्रीला जागरण व्हायचं आणि कुठलंही काही कळत नसल्यामुळं एक मग ज्ञानेश्वरी मी रात्रीला 12-1ला घेऊन बसायचो होता. वारकरी संप्रदायात असल्यामुळं जसं ज्ञान न कळाल्यामुळं जसं एक भय निर्माण झालेलं होतं. जसं नारळ जर कधी मारुतीला नाही फोडलं तर असं वाटायचं की आपण काहीतरी पाप केलं, काहीतरी धोका होईन, आपल्या घराची नुकसान होईल असं वाटायचं. आपण जर कुठला उपास जर एकादशी धरली आणि अचानक बिस्किट खाण्यात आलं तर असं वाटायचं की आपण कुठलं तरी पाप झालं, कुठलं तरी आपण चूक केली. पण जेव्हा आपल्याला संपूर्ण ज्ञान कळलं, गाड्यावर पेरणी करताना जसा शेतकरी पेरणी करतो तर मी मूठ सोडताना पहिलं संत रामपालजी महाराज जे दिलेलं नाम आहे त्या नामाचा जप करतो आणि संत रामपालजी महाराज सद्गुरू यांचं नाम घेतो. तर माझ्या उत्पन्नात इतके भरघोस उत्पन्नाची वाढ झाली तर ते सांगता सुद्धा येत नाही की नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? रामेश्वर अच्युतराव यादव. आपण कुठून आलात? राहणार लालवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा पारंपरिक पद्धतीनं शेती करणे हा माझा व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी 2013मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती सद्भक्ती किंवा साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी व माझा परिवार पहिल्यापासून वारकरी संप्रदाय याच्यामध्ये भक्तिमार्ग करायचो. कीर्तन वगैरे ऐकणे, पारंपरिक सण साजरे करणे, नवरात्र, गणपती बसवणे आणि एक भागवत सप्ताह म्हणून वर्षातून व्हायचा तो 7 दिवस ऐकणे आणि कीर्तन वर्षातून 1 ते 2 वेळेस सप्ताह गावामध्ये वेगवेगळ्या मंदिरात राहायचा. मारुती मंदिर, एक मठ राहायचा, त्याच्यात असल्यामुळं प्रत्येक वेळेस कीर्तन ऐकायचो आणि त्या पद्धतीनं मग आपलं वारकरी संप्रदायाचं गीता वाचन करायचं, ज्ञानेश्वरी पारायण करायचं, अशा पद्धतीनं भक्तिमार्ग करायचं. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही वारकरी पंथात होतात, तर आपलं इष्टदैवत किंवा परमेश्वर, ज्या परमेश्वराची तुम्ही भक्ती करत होतात ती इष्टदेवता कोण होती? आमची कुलदैवत तुळजाभवानी हे होते आणि इष्टदैवत शिवशंकर महादेव असं आमचं बचपनापासून पारंपरिक पद्धतीने घरामध्ये सांगितलं जायचं आणि त्या पद्धतीनं मग मारुतीची भक्ती, पंढरपूरला जाणे आणि सोमवार धरणे, एकादशी करणे, चतुर्थी हे उपवास वगैरे करणे, अशा पद्धतीनं भक्तिमार्ग करायचे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही वारकरी पंथाशी निगडीत होतात, जुडलेले होतात, त्यांची सद्भक्ती तुम्ही करत होतात, त्याचप्रमाणे महादेवाच्या मंदिरात जाणे, महादेवाला तुम्ही इष्ट मानत होतात, त्यांची पण भक्ती करत होतात. हे असं सर्व असताना तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि त्यांनी जी दिलेली भक्ती आहे ती भक्ती साधना स्वीकारावी? हे संपूर्ण शेती व्यवसाय करीत असताना आम्ही शेतातून यायचो आणि ह्या पद्धतीनं भक्तिमार्ग करायचो की संसाराला सुख मिळावं, संसार चांगल्या पद्धतीनं चालावा. पण काय व्हायचं, ही संपूर्ण भक्ती करून आम्हाला काय व्हायचं की संसारात तर सुख काही लाभत नसल्यासारखं वाटायचं, कुठला काही लाभ व्हायचा नाही, नैसर्गिक आपत्ती व्हायची शेतीमध्ये आणि त्याच्यात ही जे भक्तिमार्ग करीत असताना काहीच कळत नसं. भक्ती म्हणजे काय आणि तुमचं समजा इतकं धार्मिक करून बिन कुठला लाभ वगैरे तर नाहीच व्हायचा. पण कीर्तनामध्ये सांगायचे किंवा सद्गुरू करा, नामस्मरण करा आणि सद्गुरू करून नामस्मरण करून मुक्तीचा मार्ग, मुक्ती मिळेल. पण आम्हाला मुक्ती म्हणजे काय कळत नसं, सद्गुरू म्हणजे काय हे संपूर्ण काही कळत नसं. नुसतं वेळ जायचा, टाईम जायचा, रात्रीला जागरण व्हायचं आणि कुठलंही काही कळत नसल्यामुळं एक मग ज्ञानेश्वरी मी रात्रीला 12-1ला घेऊन बसायचो. 10 वाजता कोण्याही टायमाला किंवा आता तरी कळन, मग कुठलंच काही कळत नसं.
अशा पद्धतीनं खूप त्रास व्हायचा आणि असं वाटायचं की आपलं कुठला तरी भक्तिमार्ग चुकतो, आपल्याला इतकी भक्ती करून बी कुठला देव काही भेटत नाही किंवा आपल्या बऱ्यावर नाही असं वाटायचं. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही जी अगोदर भक्ती साधना करत होतात ती तुम्हाला समाधानकारक नव्हती हो. आणि तुम्ही जी भक्ती साधना तुम्ही ज्या शोधात होतात ती भक्ती साधना तुम्हाला मिळत नव्हती. असं असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांची भक्ती साधण्याबद्दल कोणी कल्पना दिली आणि तुम्ही ती भक्ती साधना कशी घेतली? तर मग अशा पद्धतीनं जसं शेतीतून यायचं, भक्ती सगळं करायचं, मग असं जीवनाला असं खूप असं परेशानी वाटायची. पण मग आम्ही टी व्हीला रोज संध्याकाळी घरी आलं की बातम्या वगैरे पाहायचा, एखादी मालिका पाहायची. हे पाहत असताना एक वेळेस टी व्हीला संत रामपालजी महाराज यांचा 2012ला एक कार्यक्रम यायचा. मी तो पाहायला लागलो तर असं वाटलं की अरे हे महाराज काय सांगतात, असं गीताला समजून सांगता. पण ते मी एक महिनाभर पाहिलंच नाही. म्हणलं जाऊ दे, काही पण सांगतात महाराज म्हणून वाटत नसतं ते. काहून तर आज महाराज म्हणजे कसं आहे, आज असं वाटतं हिंदू धर्माच्या लोकांना की एक दाढी वाढवली, भव्य कपडे घातले की महाराज समजायचं. आणि संत रामपालजी महाराजचा साधा पोशाख होता, त्याच्यामुळं मी म्हणलं हा काय सांगतात हे कोण आहे. पण नंतर मग ते हळूहळू मी एक महिन्यानंतर म्हणलं एक वेळेस पाहूच. ते पाहिल्यावर असं कळलं की मला थोडी गीता समजायला लागली. मग असं करता करता मी एक वर्ष त्याचा अभ्यास केला किंवा हे काय सांगतात संत, आणि मग ती गीता समजायला लागली. मग मी बरेचसे ग्रंथ आणले, भगवद्गीता आणली आणि कुराण आणलं, बायबल आणलं आणि सगळ्याची त्याच्याबरोबर जुळणी केली. तर एकदम शास्त्रानुसार ज्ञान होतं ते, आणि संपूर्ण शास्त्रानुसार ज्ञान सांगितल्यामुळं मला संपूर्ण असं समजायला लागलं की अरे ही तर भक्ती वेगळीच आहे. आणि आपल्याला कीर्तनात वगैरे सांगितलं संतांनी की नाम घ्या, फक्त नामच घ्यायचं सांगितलं, पण नाम कोणतं घ्या हे काही सांगितलेलं नाही. आणि मग हे जर कोण सांगत असेल ते संत रामपालजी महाराज हे सांगतात. हे असं त्या 2 वर्ष अभ्यास केल्यावर लक्षात आलं. आणि मग मी काय केलं की डायरेक्ट आपण नामदीक्षा घ्यायला जायला पाहिजे. मग हे संपूर्ण अभ्यास करून आम्ही हरियाणाला गेलो आणि 2013ला संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमात जाऊन 2 दिवस राहून 3ऱ्या दिवशी नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तर ही नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? नंतर नामदीक्षा घेतल्यावरती काय संपूर्ण ज्ञान कळलं. आणि संपूर्ण ज्ञान कळल्यामुळं पहिले जसं वारकरी संप्रदायात असल्यामुळं जसं ज्ञान न कळाल्यामुळं जसं एक भय निर्माण झालेलं होतं. जसं नारळ जर कधी मारुतीला नाही फोडलं तर असं वाटायचं की आपण काहीतरी पाप केलं, काहीतरी धोका होईन, आपल्या घराची नुकसान होईल असं वाटायचं. आपण जर कुठला उपास जर एकादशी धरली आणि अचानक बिस्किट खाण्यात आलं तर असं वाटायचं की आपण कुठलं तरी पाप झालं, कुठलं तरी आपण चूक केली. पण जेव्हा आपल्याला संपूर्ण ज्ञान कळलं, संत रामपालजी महाराजांनी गीतेनुसार संपूर्ण जे ज्ञान सांगितलं ते संपूर्ण गीता कळली. आणि ज्ञान कळाल्यामुळं भय निघून गेलं आणि भय निघून गेल्यामुळे एकदम सुखी आणि समाधानी वाटत आहे. संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतल्यामुळं मी जे शेती उद्योग जो करत असताना त्यांनी जी नामदीक्षा दिली, ज्यांनी जे नाम दिलं, मी प्रत्येक वेळेस काही काम करताना जसं चाड्यावर पेरणी करताना जसं शेतकरी पेरणी करतो तर मी मूठ सोडताना पहिलं संत रामपालजी महाराज जे दिलेलं नाम आहे त्या नामाचा जप करतो आणि संत रामपालजी महाराज सद्गुरू यांचं नाम घेतो. तर माझ्या उत्पन्नात इतके भरघोस उत्पन्नाची वाढ झाली तर ते सांगतासुद्धा येत नाही की साध्या पद्धतीनं जरी शेती करायला गेलो तर खूपच अशी एक प्रकारचं उत्पन्नात एक ताकद आणि शक्ती आली त्या जमिनीमध्ये. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आपल्याला जो शेती व्यवसाय जो होता तो त्या व्यवसायामध्ये लाभ झाला आणि आपल्याला भरघोस असं पीक प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने आपण इतर समाज बांधवाला काय संदेश देऊ इच्छिता? आज असं सत्य ज्ञान देणारं संत कोणीच नाही, फक्त संत रामपालजी महाराजच आहे. आणि त्यांच्या ज्ञानामुळं संपूर्ण भगवद्गीता कळती, ज्ञानेश्वरी कळती, गाथा कळतो, नसता काही कळत नाही. फक्त गीता म्हणून एकच नाव कळतं आणि ज्ञानेश्वरी म्हणून एवढा शब्द कळतो. पण संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतल्यामुळं संपूर्ण हिंदू धर्माचा वारकरी संप्रदायाचं ज्ञान कळतं आणि कसं वागावं, कसं राहावं आणि आपल्याला मुक्ती कशी मिळेल हे संपूर्ण नाम घेतल्यावरच कळतं. त्याच्यामुळं लवकरात लवकर संपूर्ण जनतेने सद्गुरू रामपालजी महाराज यांचं नामदीक्षा घेऊन लवकर आपल्या स्वतःचं कल्याण करून घ्यावे. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तर टी व्हीला एक खाली पट्टी येते, त्याच्यात नंबर असेल, त्या नंबरला फोन करायचा आणि नामदीक्षेचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात व्यवस्था आहे. नामदीक्षा घेतल्यावर 1 रुपयाही ह्या भक्तिमार्गात घेतल्या जात नाही. धन्यवाद.
सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.